नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चिमलखेडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी काम न करता निधी लादल्याच्या आरोपावरून गट नेते व सदस्यांमध्ये खडागंजी। अध्यक्षांना प्रश्न विचारत अन्य सभापतींनी दखल घेतल्याने सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक, तर अध्यक्ष व सभापतींनी मध्यस्थी केल्यानंतर सदस्यांमधील वाद शमला। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। आज झालेल्या स्थायी समितीची सभा ही नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला बाल कल्याण सभापती संगीता गावित, कृषी पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार यांच्यासह स्थायी समितीचे विरोधी पक्षनेते रतन पाडवी, गटनेते सी.के. पाडवी, स्थायी समिती सदस्य विजय पराडके, राया मावची, भरत गावित व जयश्री पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खाते प्रमुख स्थायी समितीच्या सभेस उपस्थित होते। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क, शहादा।